सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या प्रचाराच्या रणधुमाळीत भारतीय जनता पार्टी अपेक्षेपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन सन्माननीय श्री राणेसाहेब विजय होतील हा आम्हाला विश्वास आहे। परंतु प्रचार यंत्रणा राबवत असताना विरोधातील उमेदवार श्री विनायक राऊत हे मात्र विकासाचं कुठलंही विजन न सांगता फक्त आणि फक्त एखाद्या गोष्टीबद्दल विरोधाचं वातावरण कसं ह्या मतदारसंघात होईल ह्याच्यासाठी धडपडत असताना दिसत आहे। त्यांच्या भाषणातून वारंवार नेविडेच्या माध्यमातून माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले, त्यांनी काय दिलं सिंधुदुर्गाला, सिंधुदुर्गाच्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्गाला काय मिळालं नेविडेच्या माध्यमातून, अशा अनेक प्रश्न, शिवरायांचा अपमान झाला छत्रपती शिवरायांचा, अशा अनेक प्रश्न ते आपल्या सातत्याने भाषणामध्ये सांगत आहेत। तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि या आराध्य देवतेच्या वारंवार राजकारणामध्ये नाव घेऊन ते अपमान करत आहेत। खरा जर विचार केला तर नेविडेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भव्य पुतळा उभा होणार होता त्याचं मुख्य ठिकाण होतं ते म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला। आम्ही पण अनेक महिने हे सगळे विषय जाणत होतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी उपयोग नको, त्यांचं नाव नको, त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी काम करू ह्या एका मानसिकतेमध्ये आपण काम करत होतो। परंतु विरोधी उमेदवार श्री विनायक राऊत यांचा वारंवार या सगळ्या विषयांकडे त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचे असलेल्या कार्यकर्त्यांचा वारंवार ह्या दिशेने होत असणारा अपप्रचार आणि ह्याच्यासाठी आज ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्हाला व्यक्त होवं लागतं। आपल्याला माहितीच असेल की साधारण एक नेविडेच्या माध्यमातून एक आपण पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळी सांगितलं होतं की भव्य दिव्य असं शिवस्मारक आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभं करतोय आणि त्याला एका खासदाराने खो घातला। आज त्या खासदाराचं नाव नाविलाजाने सांगणं जनतेला गरजेचं आहे, कारण जे उमेदवार आज लोकसभेच्या रिंगणात उभे आहेत श्री विनायक राऊत, आमच्या दृष्टिकोनातून ते उबाडाचे अपक्षच उमेदवार आहेत, कारण त्यांचं चिन्ह आहे मशाल। तर त्या शिवछत्रपतीच्या स्मारकाला सगळ्यात जास्त विरोध करणारा कोण व्यक्ती असेल तर तो खासदार आहे, तो म्हणजे श्री विनायक राऊत। नेविडेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीने महाराजांनी बांधलेल्या या सिंधुदुर्ग किल्ल्यावर एक भव्य दिव्य स्मारक व्हावं अशा उद्देशाने जेव्हा ह्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी जागा ॲक्विजिशन करून त्या ठिकाणी एक भव्य दिव्य स्मारक व्हावं अशी जी आमची मनस्थिती होती आणि त्याच्यासाठी पूर्णपणे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या संपूर्ण यंत्रणा लागलेल्या असताना हा एकमेव खासदार होता की ज्याने ह्या पुतळ्यासाठी तिथे त्या जागेमध्ये विरोध केला, किंबहुना जमीन मालकाला दिशाहीन करण्याचं काम केलं। आणि ह्या सगळ्या संदर्भात मी एवढ्या हक्काने सांगू शकतो की ह्या सगळ्यासाठी त्यांनी मला स्वतः फोन केलेला होता की ह्या विषयामध्ये तुम्ही पडू नका, मी ह्या विषयामध्ये आहे। आणि त्यावेळी मी त्यांना म्हटलं होतं छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन जी तुमची संघटना काम करते त्या शिवरायांचा आशीर्वाद असलेला व्यक्ती अशा पद्धतीचा एखाद्या महाराजांच्या भव्य पुतळ्याला विरोध करत असेल तर ही खूप चुकीची गोष्ट आहे। आणि त्यानंतर ते स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचा ते भव्य दिव्य पुतळा हा राजकोट किल्ल्यावर नाविलाजाने वळवण्यात आला। सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सिंधुदुर्ग येथे नेविडेच्या माध्यमातून जेव्हा ते ह्या जिल्ह्यात आले आणि त्याच्या माध्यमातून आज देश विदेशात मालवणबद्दल एक वेगळं महत्त्वाचं, हे पर्यटनदृष्ट्या मालवणबद्दल एक वेगळं नाव पर्यटनाच्या पातळीवर देखील जागतिक पातळीवर पोहोचलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं जे विरोधकांना माहिती आहे
तरी पण ते वारंवार सांगतात की आम्हाला काय दिलं. तर सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या दौऱ्यानंतर स्वदेश दर्शन 2 ही योजना केंद्र सरकारने महाराष्ट्रामध्ये कार्यान्वित केली. महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा सिंधुदुर्ग स्वदेश दर्शन 2 साठी निवडला गेला. देशभरामध्ये 58 जिल्ह्याची निवड स्वदेश दर्शन 2 च्या माध्यमातून झालेली आहे. स्वदेश दर्शन 2 चा मुख्य उद्देश की अनेक वर्ष असलेला या सिंधुदुर्ग असेल की देशाच्या किनारपट्टीवर देशाच्या भौगोलिक रचनेवर काम करून देशामध्ये पर्यटन व्यवसाय कसा वाढेल आणि तो वाढीसाठी आवश्यक असलेल्या सुखसुविधा निर्माण करण्यासाठी स्वदेश दर्शन 2 ची निर्मिती केली गेलेली आहे. आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव जिल्हा सिंधुदुर्ग ह्याची ह्या स्वदेश दर्शन 2 साठी निवड झाली. या माध्यमातून समुद्र पर्यटनाबरोबर आपल्या जेव्हा सिंधुदुर्गाचा विचार आपण करतो तेव्हा बर्फ सोडून सगळ्या गोष्टीचं पर्यटन ह्या भागामध्ये होऊ शकतं. हे पर्यटन कसं वाढू शकतं ह्याच्यासाठी रस्ते असेल, लाईट असेल, इंटरनेट सुविधा असेल, त्यानंतर इथले व्यावसायिक असतील, ह्या सगळ्यांसाठी एका वेगळ्या प्रकारचं म्हणजे काय देता येईल आणि ज्याच्या माध्यमातून ह्या भागातलं टुरिझम वाढू शकतं ह्याच्यासाठी सगळ्यात मोठं काम ह्या स्वदेश दर्शन 2 च्या माध्यमातून ह्या जिल्ह्यात सुरू झालेलं आहे. कधी कधी गंमत वाटते की एक देशाचा खासदार असलेल्या श्री विनायक राऊत यांना स्वदेश दर्शन 2 चं काम सुरू झालंय ह्याची पण माहिती नाही. आज स्वदेश दर्शन 2 च्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा खऱ्या अर्थाने शाश्वत पर्यटनाच्या दृष्टीने न्यायचं काम ह्या स्वदेश दर्शन 2 च्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. ह्या कमिटीवर मी हक्काने सांगू शकतो कारण ह्या केंद्रीय कमिटीवर सन्माननीय राणे साहेबांच्या माध्यमातून पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून ह्या स्वदेश दर्शन 2 समितीवर माझी नियुक्ती झाली. विरोधाचे मुद्दे आहेत, विरोध तुम्ही करा. आम्ही वारंवार सांगतोय की 2014 आणि 2019 मध्ये सन्माननीय विनायक राऊत हे फक्त निवडून येत होते. याचं कारण होतं शिवसेना भारतीय जनता पार्टी युती आणि ह्यावेळी मात्र शिवसेना भाजपचे अधिकृत उमेदवार सन्माननीय श्री राणे साहेब आहेत. त्यामुळे प्रचंड मताधिक्याने राणेसाहेब विजय होतील आम्हाला विश्वास आहे. जो हिंदू हृदय सम्राट सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचा आशीर्वादाची खरी शिवसेना आहे, प्रभू रामचंद्राचा खरा जो धनुष्यबाण आहे तो ह्यावेळी भारतीय जनता पार्टी सोबत आहे. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य पुतळ्याला विरोध करून ह्या माणसाने आपण दाखवून दिलंय की मी शिवसेनेमध्ये नाही. हे गरजेसाठी फक्त वाघाची कातडी घालून हा कोण माणूस आतमध्ये हा जनता येणाऱ्या 7 मेच्या मतदानामध्ये ठरवतील आणि आम्हाला विश्वास आहे की अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या ह्या खासदाराला ह्या जिल्ह्यातील जनता घरात बसवल्याशिवाय राहणार नाही.